हाय फ्रेंड्स, हे बघा ही पातूरची भाजी आहे। ही पावसाळी रानभाजी आहे। अशी छान कोवळी कोवळी ही भाजी तोडून घ्यायची आहे। ही दलदलीच्या जागेमध्ये भरपूर लागलेली असते। तर या पद्धतीने आपण याला तोडून घ्यायचं आहे। अगदी कोवळी कोवळी भाजी तोडून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने आपण याला स्वच्छ धुवून घ्यायची। या पद्धतीने तोडल्याच्या नंतर आपण याला धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने। आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर यासाठी आपण बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि थोडं तेल आता आपण गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये लसणाची फोडणी दिलेली आहे। लसूण छान परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकलेला आहे। छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि हिरवी मिरची। सोबतच आपण याचा मीठ टाकून देणार आहोत चवीपुरतं। तुम्ही हिरव्या मिरच्याच्या जागेवरती लाल मिरच्याचे तुकडे पण टाकू शकता। तर या पद्धतीने आपण छान कांदे परतून घ्यायचे आहे आणि आता जी स्वच्छ धुवून ठेवलेली भाजी होती ती टाकायची आहे। कांदे छान परतून झाल्याच्या नंतर स्वच्छ धुवून घेतलेली पातूरची भाजी आपण याच्यामध्ये टाकलेली आहे आणि भाजी टाकून आपण छान कढसून घ्यायची आहे। पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण भाजी शिजवून घ्यायची आहे या पद्धतीने। आणि आता तयार आहे आपली ही पातूरची भाजी। याच पद्धतीने आपण नवनवीन भाज्या शिकण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघा ही भाजी केवढी होती आणि केवढी झालेली आहे। शिजून अगदी थोडी झालेली आहे। तर या पद्धतीने आटवून घेतलेलं आहे पूर्ण पाणी आणि भाजी आपली ही तयार आहे पातूरची भाजी।